बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदाराच्या चुलत भावाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे। अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या 2 सहकाऱ्याविरुद्ध चांदूर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता नेमकं प्रकरण काय आहे हे आपण समजून घेऊया। विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजित तायडे यांना अपघाताचा बनाव करून जीवानिशी ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक या ठिकाणी आरोप त्यांच्यावर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आता यामध्ये पोलिसांना एक महत्त्वाचं जे आहे पुरावा सुद्धा मिळालेला आहे। प्राप्त माहितीनुसार डिसेंबर महिन्यामध्ये बच्चू कडू यांच्या कुरळ पूर्णा येथील निवासस्थानी एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीत बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एक अनोळखी माणूस असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। आणि त्याचबरोबर अभिजित तायडे यांना अपघातात ठार मारण्याच्या चर्चा या ठिकाणी केली होती आणि या संभाषणाचे रेकॉर्डिंग एका गोपनीय साक्षीदाराने आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी केले होते, जे आता पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत। आता तांत्रिक तपास सुरू आहे। जर यामध्ये बच्चू कडू जर या ठिकाणी गुन्ह्यामध्ये सापडलं तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली। चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू वय 56 राहणार कुरळपूर्ण, गोलू माहोरे 50 राहणार आशेगाव आणि एक अनोळखी यांच्यावर या ठिकाणी जे आहेत फौजदारी स्वरूपाचा कट रचल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता रेकॉर्डिंग जी त्यांच्याकडे सापडलेली आहे पोलिसांकडे देण्यात आलेली आहे, त्याची शहानिशा चालू आहे आणि वेळ प्रसंगी त्या रेकॉर्डिंगचं जे आहे पूर्ण तपासणी केल्यानंतरच कोण या ठिकाणी गुन्हेगार आहे ते समजणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।